ह्या 33व्या वर्षाचा कार्यक्रम नवरात्रीच्या महोत्सवाचा सुरू करताना शहनाई वादनाने आपण तो सुरू केला. यानंतर दुसरा कार्यक्रम हा रामायणावरती, राम हा या संपूर्ण देशाचा आत्मा आहे आणि त्या रामाबद्दल अधिकारवाणीने, रामाबद्दल कोणीच, रामावर सगळ्यांचाच अधिकार आहे, पण अत्यंत उत्तमरित्या रामायण समजावून सांगणाऱ्या आज श्रीमती गायत्री देवी पटवर्धन आपल्यामध्ये आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. त्या स्वतः अर्थशास्त्राच्या MA आहेत, गृहविज्ञानशास्त्राची पदविका आहे आणि सामाजिक जाणीवेच्या व्याख्यात्या म्हणून त्या खूप प्रसिद्ध आहेत. शिवाजी महाराज, समर्थ रामदास, सावरकर, विवेकानंद, भगवान श्रीकृष्ण, रामायण हे त्यांचे खूप आवडते विषय आहेत आणि त्यावरती त्यांची व्याख्यानं खूप गाजलेली आहेत. भारतभर त्या ही व्याख्यानं देत असतात. सध्या त्यांनी करत असलेल्या वारकरी संतांच्या अभंग निरूपणाचं आणि रामायणाचे कार्यक्रम हे खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे अभंग निरूपणाचे कार्यक्रम सिडनी, नभोवाणी आणि ऑस्ट्रेलिया इथेही बरेच झालेले आहेत. तर विविध सामाजिक संस्थांशी सुद्धा त्या निगडीत आहेत. मी श्रीमती जावडेकरांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. एक खास शाल मोमेंटो घेऊन आम्ही त्याचा सत्कार. नमस्कार. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी 2 गोष्टींचा मुद्दाम उल्लेख करते. आज ज्या वास्तूमध्ये रामजन्मीचा उत्सव होतो आहे त्या बेडेकर कुटुंबियांपैकी गोविंदराव बेडेकर यांचा 75वा वाढदिवस साजरा होतो आहे. त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊया. बेडेकरांचा माझा परिचय जुना आहे. त्यांना कधी सर्वसाधारण 2 माणसं भेटली की जसं कुशल विचारतात तसं कधी विचारलं की ते म्हणतात मी सुखात आहे. मला हे त्यांचं वाक्य फार आवडतं. मी त्यांना सदैव चटपटीत आणि उत्साही पाहिलेलं आहे. त्यामुळे या अमृत वर्धापन दिनानिमित्त बेडेकर असेच उत्साही आणि सुखात राहोत आणि त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो अशी या वास्तूमध्ये असलेल्या गजानन चरणी आणि प्रभू रामचंद्रनी प्रार्थना करते. रामाचा उत्सव या ठिकाणी बरीच वर्ष आहे, पण त्याला सहआयोजक म्हणून मद काणेबुवा प्रतिष्ठान या गुरुकुल संस्थेची यावर्षी दशकपूर्ती आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनाही सदिच्छा देते. आणि त्याच्या ज्या अध्वर्यू आहेत सौ मंजुषा ते पाटील, ज्या आमच्या मिरज सांगलीच्या भागातल्या आहेत, त्यांनाही त्यांच्या या प्रतिष्ठानला सक्षम करण्याचं आणि ऊर्जितावस्था आणण्याचं बळ सदैव लाभो अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. आणि आता व्याख्यानाकडे वळते. रामाचा उत्सव आहे. एखाद्या मंगलाचरणाने सुरुवात करूया. यामध्ये वाल्मिकी रामायणाच्या बद्दल थोडं बोलत असल्यामुळे वाल्मिकींना अभिवादन आणि श्रीरामांना वंदन असं दोन्ही करणार आहे. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीकि कोकिलम् वंदे वाल्मीकि कोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भूयो
नमाम्यहं। श्रीराम 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 श्रीराम। आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी रामाचं कीर्तन करण्याचा मला योग आलेला आहे। गुढी आपण उभारतो ती शालिवान शकाची सुरुवात करण्यासाठी आणि संवत्सराचं स्वागत करण्यासाठी। गुढी ही आपल्याकडे विजयाचं आनंदाचं प्रतीकही मानली आहे। त्यामुळे रामाचा जन्म झाला प्रभू रामचंद्राचा की गुढी उभारल्याचे उल्लेख सापडतात। रामचंद्रांचा रावणावरती विजय झाला आणि ते अयोध्येला परत आले तेव्हा गुढ्यांनी त्यांचं स्वागत झालेलं आहे। पण ते जरी मांगल्याचं प्रतीक असलं तरी फक्त गुढी उभारण्याची ते थांबत नाही, कारण इथून चैत्री नवरात्र सुरुवात होते। आणि म्हणून भारतीय जीवनामध्ये जे जे उत्तम उदात्त उन्नत मंगल असं जे आहे त्याच्याशी मनाचा आणि अंतरात्म्याचा विचार करून काही नियम करायचे, नवरात्रामध्ये त्याचं पारायण करायचं आणि पुढील संवत्सरभर वर्तन आणि मन दोन्ही बदलत जाऊन व्यक्तिमत्वाचा उन्नत असा विकास करायचा हे यामध्ये अपेक्षित आहे। नाहीतर रामकथा दरवर्षी 30-30 ऐकण्यात काय बरं प्रयोजन आहे, कारण रामकथा सर्वांना माहीतच आहे। तरीसुद्धा आज आपण या ठिकाणी या अशा अलौकिक जीवनकथेमध्ये अवगाहन करतो आहोत, कारण दरवर्षी त्यातली काही ना काहीतरी जीवनमूल्य आपल्याला नवीनपणे जाणवावीत किंवा त्याच्याकडे आकर्षिलं जावं हे त्यामध्ये अपेक्षित आहे। आणि म्हणून आज या उत्सवाच्या निमित्तानं पहिल्या गुढीपाडव्याच्या पावन दिवशी रामसंकीर्तनाचा योग आणून माझ्या वाणीवर रामकथेच्या पावित्र्याचा श्रेष्ठ संस्कार करण्याचा जे पुण्यकृत्य आपण केलं आहे त्याबद्दल संयोजकांचे आणि श्रोतृवर्गाचे मनपूर्वक आभार मानते। यावर्षी तर रामनवमीला आणखी एक वैशिष्ट्य जोडलं गेलं आहे, ते म्हणजे आपल्या अयोध्येमध्ये रामलल्लाचं जे वैभवशाली प्राणप्रतिष्ठेचा समारंभ झाल्यामुळे संपूर्ण देशच मुळी राम या सूत्रामध्ये गुंफला गेला आहे असं म्हटलं तर चूक ठरणार नाही। आणि मी आजच्या या व्याख्यानाला अजून एक धागा जोडला आहे, तो आहे गीत रामायणाचा। आपल्या लक्षात आलं का, महाराष्ट्र वाल्मिकी म्हणून जे समजले गेले त्या ग दि माडगुळकर आणि प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुधीर फडके या दोघांच्या प्रयत्नामधून एक दैवी निर्मिती झालेली होती, ती गीत रामायणाची होती। आणि या गीत रामायणाचं पहिलं प्रसारण नभोवाणीवरती 1 एप्रिल 1955ला रामनवमीच्या तिथीला झालेलं आहे। म्हणजे या वर्षीच्या 1 एप्रिल 2024ला रामनवमीला या प्रसारणाला किंवा या गीत रामायणाला 69 वर्ष पूर्ण होऊन 70व्या वर्षात ते पदार्पण करत आहे। या अलौकिक रचनेला मानवंदना देण्यासाठी त्यातले काही वेचे मी आजच्या व्याख्यानामध्ये सादर करणार आहे। कदाचित थोडेसे उत्स्फूर्तपणे गाईनही, पण ते गायन फक्त कथेला थोडं रंजक करण्यापुरतंच मर्यादित आहे, कारण मी काही गायक नाही हे या ठिकाणीच आपल्याला सुरुवातीला नमूद करून ठेवते। ज्या वाल्मिकी रामायणाचा मी उल्लेख करते हे वाल्मिकी रामायण संस्कृतमधले एक प्रधान रामायण आहे। तशी 90 रामायण आहेत म्हणतात, पण प्रमुख 5 रामायण संस्कृतमध्ये मानली जातात। अध्यात्म रामायण, आनंद रामायण, रामोपाख्यान रामायण, भृशुंडी रामायण अशी जी रामायण आहेत त्याच्यापैकी सुद्धा वाल्मिकी रामायण हे अतिशय विश्वसनीय मानलं गेलेलं आहे। आणि त्याचा आपल्या भागात दक्षिणेकडे किंवा पुण्या मुंबईच्या भागात जी प्रसिद्ध आहे तिचा मी आधार घेतलेला आहे। या वाल्मिकी रामायणाच्या खेरीज हिंदीमध्ये रामचरितमानस आहे, तमिळमध्ये कंब रामायण आहे, तेलुगूमध्ये मौल्य रामायण किंवा रंगनाथ रामायण आहे, कर्नाटकामध्ये पंप रामायण आहे, तोरवे रामायण आहे, कृत्तिवास रामायण आहे बंगालमध्ये, आसाममध्ये माधव कंदली आहे, गुजरातमध्ये गिरीधर रामायण आहे, डोगरी भाषेमध्ये काश्मीरमध्ये रामायण आहे। की आस येतो हिमाचल कुठेही जा, रामायणाचा माहिती नसलेला मनुष्य आपल्याला मिळणार नाही। सर्व ठिकाणी कुठे ना कुठेतरी रामायणाचं संकीर्तन चालू असतं,
रामायणाची कथा सांगितली जात असेल, कलाकृती केल्या जात असतील, नाट्यप्रयोग चालले असतील, कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये रामायण आपल्याला भेटत असतं. पण या रामायणात, वाल्मिकी रामायणामध्ये रामाच्या कथेच्या खेरीज इतिहास आहे, भूगोल आहे, समाजव्यवस्था आहे, राज्यव्यवस्था आहे, राजाची कर्तव्य आहेत, मानवी संबंध, या सर्वाचं एक विस्तृत विवेचन आहे. वाल्मिकी रामायणाचं साहित्यिक सौंदर्य हा आणखी एक वेगळा भाग आहे. त्यांचं लालित्य, भाषाविलास, निसर्गाची वर्णनं, ऋतूंची वर्णनं, रूपकात्मक प्रयोग, हा सर्व भाग अतिशय सुंदर आहे. तो जाणकारांना मोहवून टाकल्याशिवाय राहत नाही रामायण वाचल्याशिवाय लागल्यानंतर. त्याखेरीज हिंदू सभ्यता, संस्कृती, राज्यव्यवस्था, शासन, गार्हस्थ, आश्रमव्यवस्था, युद्धविद्या, विमानविद्या, अस्त्रविद्या, युद्धनीती, रणनीती, अर्थनीती, धर्मनीती, भाषाशास्त्र, वेशभूषाशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, किती किती गोष्टींचा उहापोह आणि उल्लेख रामायणामध्ये आपल्याला सापडतो म्हणून सांगू. आणि त्यामुळे रामायणाच्या समालोचनाचे अनंत भाग निघतील, अनंत अभ्यास होतील. पण शेवटी त्याचा धागा रामापर्यंत कसा आहे, कबीराने आम्हाला सांगितलं आहे कि पढ़ने की हद समझ है, पढ़ने की हद समझ है, समझने की हद है ज्ञान. पढ़ने की हद समझ है, समझने की हद है ज्ञान, ज्ञान की हद है राम नाम, ये सत्य उरान, ये सिद्धांत उरान. म्हणजे रामाचा अंतरात्म्याशी संबंध कसा जुळवायचा ही एक खुणगाठ तुम्ही बांधून ठेवा असं कबीराने आम्हाला सांगितलं आहे. म्हणून आमच्या एकनाथांनी आम्हाला असं सांगितलं, तुझे श्रवण दो परी, एकते चित्तशुद्धी करी, दुसरे जीव ब्रह्म ऐक्य करी, दोन्हीही परी उद्धरू. अशा रामकथेचा आढावा आपण आत्ता घेणार आहोत. ही रामकथा ही कुठली कथा कादंबरी नाही, तो एक इतिहास आहे. रामायणामध्ये वाल्मिकीनेच म्हटलेलं आहे, पूजयश्च पठैश्चैनम इतिहासं पुरातनम. युद्धकांडाच्या 6व्या सर्गामध्ये 128व्या अध्यायात 114व्या श्लोकात त्यांनी असे स्पष्टपणे सांगितले की हा मी एक इतिहास मांडतो आहे. आणि हा आता संशोधकांनी मान्य केला आहे, कारण महाभारताचा इतिहास काल सिद्ध झाला आहे, त्याच्यामध्ये रामायणाच्या कुठल्या पिढीचा तो बृहद्बल होता हा सगळा संशोधकांचा भाग आहे. पण इतिहास म्हणून रामायण सिद्ध झालेलं आहे आणि याची वाल्मिकीने कबुली दिली आहे रामायणामध्ये. म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला आणि रामायण त्या वाल्मिकीला दिव्यदृष्टीने इथला हा गोष्ट त्याच्यामध्ये नाही. कारण वाल्मिकीने रामायणाच्या सुरुवातीलाच आम्हाला असं सांगितलं, तपस्वाध्याय निरतम तपस्वीं वाग्विद्याहरम नारदम परिप्रपच्छ वाल्मिकीं नरपुंगवम. म्हणजे रामायणाच्या सुरुवातीला ते म्हणतात, मुनिवर्य नारद आणि महर्षी वाल्मिकी भेटलेत आणि नारद हे सर्वत्र संचार करत असल्यामुळे त्यांना विचारलेलं आहे वाल्मिकींनी, कोण अस्मिन् सांप्रतम लोके, असं कोण आहे बरं आत्ताच्या वर्तमान काळामध्ये की ज्याचं मी चरित्र वर्णन करू शकेन, असा कोणी राजपुरुष, असा कोणी लोकोत्तर पुरुष आहे का. आणि नारद म्हणतात, हो तर कोसल देशावरचा राजा जो आहे रामचंद्र, तो पृथ्वीला अलंकृत करणारा राजा आहे. तो रघुवंशासारखा दैदिप्यवान वंशामध्ये जन्मलेला आहे. तो शौर्यामध्ये सूर्यासारखा तेजस्वी आहे, भास्करासारखा तेजस्वी आहे, हिमालयासारखा अचल आहे, सागरासारखा गंभीर आहे, गंगेसारखा पवित्र आहे, कुबेरासारखा उदार आहे, पृथ्वीसारखा क्षमाशील आहे. हा रामचंद्र हा रघुवंशात जन्मलेला आहे आणि तो विष्णूचा अवतार आहे. आणि अतिशय सानंदपणे, अतिशय प्रसन्नपणे सर्व रामाची कथा नारद सांगतायत आणि आपल्या कर्णसंपुटात वाल्मिकींनी ती साठवलेली आहे. प्रमुदित मनाने ते सर्व ते ऐकतायत आणि हा विषय मनामध्ये घोळतोय. त्यांना कुणाचं तरी चरित्र लिहायची प्रेरणा ब्रह्मदेवांची झालेली आहे आणि त्यावेळेला सर्व काव्यात असे, त्यामुळे हा काव्यात्म इतिहास आहे आणि अनुष्टुप छंदामध्ये वाल्मिकी रामायण लिहिलं गेलेलं आहे. या वाल्मिकी रामायणाला पुढे 4थ्या सर्गात सुरुवात करताना वाल्मिकींनी निस्संशयपणे असं म्हटलं, यद्वृत्तम प्रकाशितम यदिवारह. म्हणजे जे जे आत्तापर्यंत प्रकाशित झालं आहे, माहीत झालेलं आहे, ते सर्व मी या ठिकाणी ग्रथित केलं आहे आणि जसं पुढे मला कळेल तसं मी ते त्याच्यामध्ये समाविष्ट करत जाईन. आणि मग त्यांनी 500 सर्ग 24,000 श्लोक 6 कांडामध्ये रामायण निर्माण झालं.
हे सर्व रामायण लिहित असतानाच किंवा जवळजवळ पूर्ण होत असताना, मी आत्ता जो हा श्लोकसंभार सांगितला तेवढा पुरे होता होता बहुतेक सीतामाईचा त्याग होऊन सीतामाई वाल्मिकी आश्रमामध्ये आलेली आहे आणि तिची मुलं आता 10-12 वर्षाची झालेली आहेत. या मुलांना वाल्मिकींनी रामायण शिकवलेलं आहे. कदाचित दूरदृष्टीने त्यांना ही रामाची कथा नंतर प्रसृत करून रामाच्यापर्यंत ती कशी पोचावी असा विचार महर्षी वाल्मिकींनी नक्की केला असेल असं मला वाटतं. तर या मुलांना जेव्हा रामायण शिकवलेलं आहे ते रामायण करताना त्यांना सांगितलं आहे, वीणा तंत्री लय समन्विता. म्हणजे काय, तंत्रवाद्य जे असतं ना, म्हणजे तारेच्या वरती जी वाद्य असतात. आणि म्हणून आपण बघा लवकुशांच्या गळ्यामध्ये वीणा आहे आणि वीणेच्या झंकारावरचं जे गाणं आहे ते मूर्छनायुक्त आहे असं रामायणामध्ये उल्लेख केला आहे. वैजंतीकोशामध्ये पण केलेला आहे. आणि मग रामायणामध्ये असं त्यांनी म्हटलं आहे की तिन्ही स्थानांना न्याय देणारं म्हणजे हृदय, कंठ आणि मस्तक आणि मंद्र, मध्य आणि तारसप्तकातला स्वरविलास निर्माण करणारं असं वीणेच्या झंकारावरचं मूर्छनायुक्त गाणं ते म्हणत असत. कारण वाल्मिकींनी सांगितलं जसा राग आहे त्याच्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याची शक्ती संगीतामध्ये आहे, म्हणून ते स्वरबद्धतेने म्हणायचं. आणि असं गाणं ऋषिकुळांच्या पुढे पहिल्यांदा होतं या बालचमूचं. आणि हे दोघं जण म्हणतायत. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की जेव्हा राजसूय यज्ञ रामाने सुरू केला त्यावेळेला ह्या दोघा बालगायकांना आपल्या शिष्यांना पूर्ण सूचना देऊन वाल्मिकीने ते रामायण म्हणायला तिथे पाठवलेलं आहे. अयोध्येमध्ये आले. कारण अयोध्येमध्ये आता खूप लोक येत आहेत, यज्ञाच्या निमित्ताने ऋषिकुळ येत आहेत, राजे लोक येत आहेत, सर्वांच्या समोर ही मुलं गाणं गात आहेत रामाचं. आणि म्हणून गीतरामायणातलं पहिलं गाणं आहे कुशलव रामायण गाती. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल, मी त्याचा फार उल्लेख करत नाही. त्याच्यामध्ये स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती अशी ओळ आहे. माडगुळकरांनी इतकं सुंदर लिहिलं आहे की ही मुलं आहेत कशी, त्यांचा वेश कसा आहे, ते किती किलबिल त्या स्वरामध्ये म्हणतायत, ती किती सुस्वर म्हणतायत, कसे सर्ग आठवून म्हणतायत, त्या सर्वाचं अतिशय सुंदर वर्णन त्यांनी केलं आहे. रामकथा तेव्हापर्यंत लोकांना माहीत झाली, आपण लक्षात घ्या. त्यामुळे पुनःप्रत्याचा आनंद येतो आहे लोकांना. काही वेळेला ते गहिवरत आहेत, काही वेळेला आनंद आहेत. आणि म्हणून त्यांनी त्याच्या म्हटलं प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. अहो, जी कथाच ऐकलेली आहे ना त्याच्यापेक्षाही त्याचं उत्कट असं भावचित्रण चाललेलं आहे. कसं आहे, ज्योतीने तेजाची आरती, एखाद्या छोट्याशा ज्योतीने साक्षात भास्कराचं वर्णन करावं तशी ही मुलं आपल्या पित्याचं प्रभू रामचंद्राचं गीत गात आहेत, पण त्यांना माहीत नाही की हा आपला पिता आहे. मौजेची गोष्ट ही अशी आहे. आणि प्रभू रामचंद्रांनाही माहीत नाही की त्यांचे डोळे पाणावत आहेत, घैवरत आहेत. आणि ज्या कलेमुळे, ज्या रामायण कथेमुळे आपल्या मनामध्ये अशी भावना उद्दीपित होती आहे ती ही मुलं आपले पुत्र आहेत हे रामाना माहीत आहे. सोडून आसन उठले राघव, उठले राघव, उठून कवळती आपुले शैशव, आपुले शैशव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परितो उभयानच माहिती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. ह्या रामायणाचा जो नायक आहे राम, त्याचे वडील दशरथ हे अयोध्येचे राजे आहेत. सुमारे 250 चौरस किलोमीटर एवढा प्रदेश त्यांच्या ताब्यात आहे. सर्वसाधारणपणे राजाची ही प्रजा अतिशय समाधानी आहे, शांततेमध्ये आहे, आनंदात वावरती आहे. पौर जानपदांची सत्ता, अमात्यपदाची सत्ता मानण्याचे दिवस आहेत. सद्धर्मी राज्य चाललेलं आहे. पण राजाला मूलबाळ नाही. दशरथ राजा अजून निपुत्रिक आहे. आपल्याला माहीत आहे त्याची श्रावण बाळाची कथा आपल्याला ऐकून माहीत आहे की शब्दभेद घेताना श्रावण बाळाला कसा बाण लागला आणि श्रावण बाळ मृत्यू पावल्यानंतर त्याच्या वृद्ध आईवडिलांनी तरुण दशरथाला सांगितलं की तुलाही असा पुत्रवियोग सहन करावा लागेल. संशोधक असं म्हणतात की बहुतेक त्यामुळे दशरथांनी तरुण वयात पुत्र होऊ दिलेलं नाही, निदान पट्टराणाने तरी होऊ दिलेलं नाही. पण आता थोडं उतार वयाकडे झुकल्यानंतर मात्र त्याला वाटायला लागलं की आता राजाला वारस हवा आहे. आणि म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ योजलेला आहे. या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या निमित्ताने विष्णूंनी मानव रूपामध्ये येण्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे काय आहे, जे राक्षस
कुल विध्वंस करायच्या बेताला आता यायला हवंय अशी सर्व देवतांची मनोमन खात्री आहे. त्यांना अजून ते जमत नाही आहे, कारण नर आणि मानव हे अतिशय कपपदार्थ मानलेत त्या रावणाने. पण तो जो त्यांचा राक्षसश्रेष्ठ रावण आहे ना, तो कुठल्याही जमातीला अजय ठरलेला आहे. आणि म्हणून आता ब्रह्मा म्हणतोय की सर्वांनी प्रार्थना करा, आणि विष्णूंनी मान्यता दिली आहे मानव रूपात याला. पण जेव्हा त्यांनी मान्यता दिली आहे त्याच वेळेला ब्रह्मदेव सांगतात, सर्गात उल्लेख आहे की त्यावेळेला त्यांनी इतर देवदेवतांना सांगितलं की तुमचे तेजस्वी अंश वानस्त्रियांच्यात वृक्षस्त्रियांच्यात पैदा करा, निर्माण करा. आणि म्हणून आपल्याला असं आढळेल की सूर्याच्यापासून सुग्रीव, वायूपासून हनुमंत, पर्जन्यापासून शरभ, वरुणापासून सुषेण, विश्वकर्म्यापासून नल, अग्नीपासून नील, ब्रह्मापासून आपले शुक्राचार्यांचे बृहस्पतींच्यापासून तार, अनेक असे वीर्यबलानी श्रेष्ठ, बुद्धिबलानी श्रेष्ठ असे जे वानर श्रेष्ठ आपल्याला पुढे भेटतात ना रामकथेत, ते असे सहजासहजी निर्माण झाले नाहीत. मला असं सांगा की काही कारण नसताना रामाच्या फक्त पराक्रमाला सहाय्यभूत असणारी अशी कुठे सेना हवी का नाही? आणि म्हणून ही बहुतेक योजना झाली असावी असा त्याचा उघड उघड अर्थ आहे. आणि या पुत्रकामेष्टी यज्ञाचं जे कुलगुरुत्व किंवा त्याचं जे ऋत्विज पद घेतलेलं आहे ना, ते आहे ऋष्यशृंग, विभांडकांचे पुत्र, कश्यपांचे पुत्र विभांडक, आणि विभांडकाचा पुत्र ऋष्यशृंग. याला वाचासिद्धी आहे. त्यामुळे त्यांनी विष्णूची ही वाचासिद्धी, त्याचं पायस, हे सगळं सिद्ध करण्याचं काम त्या ऋष्यशृंगाकडे आहे. आणि मग पुत्रकामेष्टी यज्ञसिद्धीला गेलेलं आहे. आणि फार सुंदर गाणं आपल्याला माहीत असेल एखादे, दशरथा घे पायसदान पायसदान, राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण, त्यांच्या पोटी जन्मायेतील योद्धे चार महान. दशरथा घे पायसदान पायसदान, प्रसवतील त्या तीनही देवी, श्री विष्णूंचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला देवपित्याचा मान. दशरथा घे पायसदान पायसदान. आणि 5 उत्तम ग्रह उच्चीवर असताना चैत्र शुद्ध नवमीला पुनर्वसू नक्षत्रावर श्रीरामचंद्रांचा जन्म झालेला आहे. श्रीरामचंद्रांचं बालपण वाल्मिकीने मात्र फार पटकन आटपलं आहे. म्हणजे जसं वाल्याचा वाल्मिकी झाला कथा नाही, तशी रामाला चंद्रवेंद्र आणलेल्या अशाही कुठल्याही कथा नाहीत रामायणामध्ये. कदाचित वाल्मिकींना हा राजा म्हणून कसा होता, तो कर्तव्यदक्ष कसा होता, त्यांनी मनुष्यजात आणि ही जनस्थानं कशी मोकळी केली, त्यांनी ऋषिकुळं कशी निर्धास्त केली, हे सर्व कदाचित त्याला सांगायचं असावं. त्यामुळे काही श्लोकातच रामाचं बालपण संपलेलं आहे. आणि मग त्यावेळेला दशरथाच्या दरबारामध्ये विश्वामित्र मुनी आलेत. आपल्याला माहीत आहे विश्वामित्र आलेत, आणि हा एवढा मोठ्या प्रदेशाचा, जवळजवळ उत्तर प्रदेशाचा राजा असलेला दशरथ धावत जातोय, हात जोडून विश्वामित्रांना म्हणतोय, महर्षी मी आपलं काय प्रिय करू? आणि विश्वामित्र म्हणताय, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणार्थ योग्य तोची सर्वथा. आणि दशरथ एकदम काकुळतीला आलाय हो. उतार वयात झालेला पुत्र आहे, आता त्याला माझ्यापासून घेऊन जाऊ नका. तो म्हणतो मी सक्षम आहे, मी माझं चतुरंग दळ घेऊन येतो, मी इंद्राला मदत केलेली आहे, मला माहीत आहे माझं केवढं मी पराक्रम सिद्ध केलेलं आहे, मी येतो तुमच्या मदतीला. तो म्हणतोय ऊन षोडशो वर्षो मे रामो राजीवलोचन. म्हणजे आत्ता नुकता कुठेतरी 16व्या वर्षाचा स्पर्श केलेला आहे, अतिशय कोवळा असा माझा रामचंद्र आहे, त्याला नका माझ्यापासून घेऊन जाऊ. विश्वामित्रांनी थोडं जोखलेलं आहे की ही जी सगळी राक्षसांची आतंकवादी सेना आहे ना, त्याला आता हे जुन्या पद्धतीचे राजे उपयोग नाहीत, त्यांना नवीन अस्त्रज्ञानी असं काहीतरी निर्माण केलं पाहिजे. आणि म्हणून थोडा रागाचा आविर्भाव देतात, नाही तर विश्वामित्रांनी शापच दिला असता असं ऐकल्यावर.
आणि त्याला म्हणतात रघुवंशाची रीत सांगतोस, राजा अभिवचन देतोस आणि नाही म्हणतोस. आणि राजा गडबडलाय. आणि मग त्याच्या सहाय्यार्थ कुलगुरू वसिष्ठ धावलेले आहेत आणि ते म्हणतात, राजा विश्वामित्रांसारखा अस्त्रज्ञानी या जगात कोणी सापडणार नाही. श्रीरामचंद्रांना त्याच्याबरोबर स्वाधीन कर आणि तुझ्या राजकुमारांना सर्व अस्त्रज्ञान देतील. आणि उल्लेख असा आहे की ज्या दक्ष प्रजापतीच्या 2 कन्या जया आणि सुप्रभा यांनी प्रत्येकीने 50-50 अस्त्र म्हणे निर्माण केलेली होती. त्यातली 50 अस्त्र पारिपत्यासाठी आणि 50 स्वसंरक्षणासाठी आहेत. आणि या सर्व अस्त्रांचा लाभ विश्वामित्रांना झालेला आहे. आणि आता त्याला मान्यता देऊन दशरथांनी सांगितलेलं आहे की विश्वामित्रांना तुम्ही आपल्या पित्यासमान माना. आणि मग श्रीरामचंद्र त्याच्यावर निघाले, त्याच्याबरोबर लक्ष्मण निघाले आणि 1.5-2 कोसावरतीच पहिला मुक्काम पडला आहे. दर्भशय्या कशी करावी इथपासून विश्वामित्रांचं त्यांना शिक्षण देणं सुरू झालेलं आहे. पहिली विद्या दिली आहे ती बला आणि अतिबला म्हणून दिलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की तुम्हाला तृष्णा, क्षुधा आणि श्रम फार जाणवणार नाहीत आणि निद्रेमध्ये तुमच्यावर कोणी हल्ला करणार नाही. आणि मग त्यानंतर पुढे चालत असताना चिकित्सक वृत्तीने आणि चौकस वृत्तीने रामचंद्र प्रश्न विचारत आहेत, विश्वामित्र त्यांचं शंका समाधान करतायत. आणि हा जो कालखंड आहे जो त्यांच्याबरोबरच्या प्रवासाचा तो साधारण बालखंडात आला आहे. त्यांनी अनेक उपाख्यानं त्याच्यामध्ये आलेली आहेत. म्हणजे महाभारतात जशी उपाख्यानं आहेत तशी एवढी प्रचंड प्रमाणाची उपाख्यानं रामायणात नाहीत, पण जेवढी आहेत ती सगळी बालखंडात झालेली. मग तिथे वसिष्ठ अरुंधतीची कथा आली आहे, स्वतः विश्वामित्रांची कथा आली आहे, अंगदेश कसा निर्माण झाला ते सांगितलेलं आहे, भगीरथाची कथा आली आहे, गंगावतरणाची आली आहे. अनेक कथा आणि उपाख्यानं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहेत. आणि करता करता एका ठिकाणी ते येतात आणि म्हणतात, आता आपण निबिड अरण्यामध्ये चाललेलो आहेत आणि रामा सावधान, ताटकेचा प्रदेश आलेला आहे. ही त्राटिका आहे. ही त्राटिका ही सुंदाची पत्नी आहे. म्हणजे सुंद उपसुंद आपण पूर्वी ऐकलं असेल पुराणकथामध्ये. आणि त्या सुंदाची ही पत्नी आहे. आणि जेव्हा सुंद मारला गेला, ती पूर्वी सुकेतू राक्षसाची मुलगी होती म्हणे, चांगली होती, दिसायला आकर्षक वगैरे होती. पण जेव्हा सुंद मारला घेतल्यावर ती अगस्ती ऋषींवर धावून गेली. अगस्ती ऋषी तिला काही कुठल्याही तऱ्हेने पत्रास करणार नसल्यामुळे तिने धान तर तिला शाप दिला की तू भयंकर राक्षसी होशील. आणि तेव्हापासून ही ताटिका सगळ्यांना अक्षरशः हवालदिल करून सोडणारी अशी राक्षसी झालेली होती. आणि विश्वामित्र म्हणतात सावधान. पण राम म्हणतो सावधान आहे, मी तिला अटकाव करतो. ते म्हणतात तिला मारून टाक, तिचं वध कर. त्या रामचंद्रांनी अतिशय नम्रतेने पण विचारलंय की हिने माझं काही वाकडं केलेलं नाही, तिला मी एकदम मारू कसा, तिचा वध कसा करू. आणि मग विश्वामित्रांनी त्याला 2 दृष्टांत दिलेत, फार छान आहेत. कारण त्यांनी माडगुळकरांनी आपल्या गीतात अतिशय फार सुंदरपणे ते वापरलेत, म्हणून मी आपल्याला मुद्दाम सांगते. त्यांनी सांगितलं, दैत्यकन्यापुरा ग्रासुपा हे धरा, देवदेवेंद्र ही मारितई मंथरा. ही जी मंथरा आहे ना, ही मंथरा म्हणजे कैकेयीची मंथरा नाही बरं का. ही मंथरा बलीची बहीण आहे. म्हणजे आपल्याला भक्त प्रल्हाद माहीत आहेत. भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन, विरोचनाचा पुत्र बली, आणि या बलीची ही बहीण आहे. अर्थात राक्षसीच आहे. तिला वाटतं ही सृष्टी नष्ट करावी. का वाटतं? दुष्टांना कधी काय वाटेल ह्याचा काही नेम नसतो. तिला वाटतं. आणि आता हे असं वाटून ती ज्या वेळेला एकदम कुठल्या तरी नष्ट कार्याला उभी राहते तेव्हा इंद्राने तिचा वध केला आहे. आणि दुसरा त्यांनी दिलेला आहे, विष्णुधर्मोदधी शुक्रमातावधी स्त्री जरी पारधी अरिमृगेंद्रा. आता ही शुक्रमाता म्हणजे कोण? भृगूंचा मुलगा आहे शुक्र. हा जो शुक्राचार्य आहे त्या शुक्राची जी माता आहे, म्हणजे भृगूंची पत्नी आहे बरं का. तिला माहीत आहे देव आणि दैत्यांचा तर सख्य झालं आहे, पण तिला ती मनामधनं त्याबद्दल नाखुश आहे. हे वरवरचं सख्य आहे ते एकदा नष्ट करून या देवांना हवालदिल केलंच पाहिजे, नामोहरम केलं पाहिजे असं ती म्हणते. आणि म्हणून ती ठरवते की यांच्यावर एक अस्त्रप्रयोग करायचा. आणि देवांवरती जो अस्त्रप्रयोग करतो त्यामुळे सर्व देव निष्क्रिय, संमोहनास्त्र गेल्यासारखे असे वागायला लागतात, त्यांना जांभायला लागतात म्हणे, असे काही काही वर्णन आहे. पण ते झाल्यानंतर इंद्र हा लोकपाल आपण मानलेला आहे. तो काय म्हणतो, मी शुक्राच्या शरीरात शिरतो म्हणजे निदान पुत्राला तरी मारणार नाही, मी सुरक्षित राहीन. शुक्र माता म्हणते माझा मुलगा मेला तरी चालेल पण तू मेलाच पाहिजेस. असं म्हणून जेव्हा ती सिद्ध होत, अशी जी पारध करणारी जी अशी स्त्री आहे ना, अशाला शेवटी विष्णूंनी सुदर्शन चक्राने वध केलेला आहे.
असे हे 2 दृष्टांत ते रामाला सांगून म्हणतात, थबकसी का असा हाण रे बाण तू. असा अर्धवट विचार करू नकोस. थबकसी का असा हाण रे बाण तू, तूच मृत्यू हिचा मी मनी जाणतो. जो जना सुखवितो नारीवध क्षम्यतो, धर्म तुझ सांगतो मानवेंद्रा. जोड जणी कारमुका सोड रे सायका, सायक म्हणजे बाण. जोड जणी कारमुका सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा. आणि मग रामचंद्रांनी त्राटिकेचा वध केलेला आहे. एक प्रकारे या ठिकाणी रामलक्ष्मणांच्या शस्त्र सामर्थ्याची परीक्षा घेतली विश्वामित्रांनी. आणि आता आनंदित मनाने त्यांना अनेक अस्त्र शिकवली आहेत. आणि मग त्यांना पर्जन्यास्त्र, वायव्यास्त्र, मानवास्त्र, ऐशिकास्त्र, ब्रह्मशिरास्त्र, नारायणास्त्र, ब्रह्मास्त्र अशी सर्व अस्त्र दिलेली आहेत. त्याचा उपयोग शिकवलेला आहे. आणि त्यांना शिखरी आणि मोदकी नावाच्या गदा दिलेल्या आहेत. धर्मचक्र, विष्णुचक्र, इंद्रचक्र, कालचक्र, दंडचक्र अशी 5 चक्र दिलेली आहेत. आणि त्यांना आता शस्त्रसज्ज केलेलं आहे. रामचंद्रांचं वय आणि संयम बघा. ते या अस्त्रानं म्हणतायत, तुम्ही प्रसन्न झाला आहात, पण मला आत्ता तुमची गरज नाही. मी आपल्याला परत प्रार्थना करीन तेव्हा आपण प्रगट व्हा. आणि आपल्या गुरुजींना म्हणतात, विश्वामित्र महर्षींना, गुरुजी मला याचा उपसंहार शिकवा. फार महत्त्वाची गोष्ट आहे. अस्त्र प्राप्त झाली पण त्याचा उपशमच करायचं माहीत नसेल तर किती विलक्षण घटना घडू शकतील हे रामचंद्रांनी ओळखले या वयात. आणि विश्वामित्र अतिशय प्रसन्न झालेत आणि सर्वाचा उपशम त्यांनी शिकवला. अहो, त्या नारायणास्त्राला तर म्हणे शरण जावं लागतं, त्याच्याशिवाय त्याचा उपशम होत नाही. आणि आपल्याला माहीत आहे महाभारतात काय झालं आहे. अश्वत्थाम्याने काही माहीत नसताना ब्रह्मास्त्र टाकलं आणि ते त्याला परत घेता येईना. अशी गोष्ट रामायणात आपल्याला नाही आहे माहीत. त्यामुळे अस्त्रांचा प्रयोग, अस्त्रांचा उपशम हे सर्व शिकून आता ते सिद्धाश्रमात पोचलेत. या सिद्धाश्रमामध्ये त्यांनी यज्ञदीक्षा घेतली आहे. मगाशी मी आपल्याला म्हटलं की विश्वामित्र इतके अस्त्रज्ञानी आहेत. रामायण वाचताना आपल्या मनात येतं किंवा माझ्या तरी मनात आलेलं होतं अगदी सुरुवातीला की एवढे अस्त्रज्ञानी आहेत, मग त्यांनी का नाही बरं या सगळ्या राक्षसांचा वध केला. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की ज्यांनी यज्ञदीक्षा घेतलेली आहे त्याला वध करता येत नाही आणि त्याला शाप देता येत नाही. माडगुळकरांनी त्यांच्या गाण्यामध्ये एक शब्द वापरला आहे, दीक्षित तो नित्यक्षमी. पण त्याहीपेक्षा रामाला अस्त्रसज्ज करायसाठी ही विश्वामित्रांची योजना असल्यामुळे त्यांनी तेही पाळलेली आहे आणि ह्याला अस्त्रसज्ज करायचं ठरवलेलं आहे. आणि आता ते तिथे आले आहेत. म्हणजे मुघलसरायहून पाटण्याला जाताना म्हणजे बक्सर म्हणून स्टेशन लागतं, त्याच्या आसपास कुठेतरी हा सिद्धाश्रम आहे असं संशोधक म्हणतात. तर या सिद्धाश्रमात ते पोचलेत. यज्ञ सुरू झालेला आहे. 6 दिवस राम लक्ष्मणांनी त्यांचं संरक्षण केलं आहे. आणि शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये राक्षस येत आहेत. मारीच आणि सुबाहू येत आहेत, आपल्याला माहीत आहे. त्या मारीचाला वायव्यास्त्रांनी, मानवास्त्रांनी कित्येक योजनं उडवून लावलेलं आहे. आणि सुबाहचा अग्नेयास्त्रांनी वध झालेला आहे. विश्वामित्र अतिशय प्रसन्न झालेले आहेत. आणि राम लक्ष्मणांना त्याच वेळेला खरं एक फार सुंदर वर्णन आहे बरं का. जेव्हा ते सिद्धाश्रमात येतात तेव्हा बराच काळ सर्व ऋषीगण वाट बघतायत त्यांची. आणि त्याच्यात एक उल्लेख फार छान आला आहे रामायणात. म्हणजे असे उल्लेख रामायणामध्ये वारंवार येतात, पण मला हा फारच काय म्हणतो आकर्षक वाटलेला होता. तो एकदम मला आठवला या क्षणी. त्यांनी म्हटलं आहे, ज्याप्रमाणे पुनर्वसू नक्षत्राच्या समद्विभुज चौकोनामध्ये चंद्र आला की जसं आकाश सुंदर दिसतं. आता मला सांगा, रोहिणी शकट हे समद्विभुज आपल्यासारख्या सामान्य माणसाला माहीत नाही ते कसे असतात, त्याची आकाशस्थ स्थिती झाल्यानंतर ती कशी दिसते याचं आपल्याला माहीत नाही. म्हणजे आता सकाळमध्ये डॉक्टर तुपे बिपे लिहितात ना, त्याच्यामध्येच त्यांना काही उलगडा असला तर. पण अशी वर्णनं वाल्मिकी रामायणात आपल्याला खूप दिसतात. तर त्यांनी असं म्हटलं आहे की पुनर्वसू नक्षत्रामधून सूर्याभोवती फिरणाऱ्या सर्व ग्रहांचा मार्ग जातो आणि पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र ज्या वेळेला पुनर्वसू नक्षत्रामध्ये होतं तेव्हा आकाशाचं सौंदर्य काय अलौकिक असतं. तसं सौंदर्य विश्वामित्र या 2 तेजस्वी बालकांना घेऊन तिथं आल्यावर म्हणे ऋषीगणांना वाटलं. तर असा तो प्रसंग आहे. आणि ऋषीगण अतिशय प्रसन्न होत आहेत. आणि विश्वामित्रांना म्हणतायत, अहो मिथिलेला यज्ञ चालू होतोय, आता आपला यज्ञ इथला सिद्धीस गेला आहे, आपण तिकडे जाऊया. आणि म्हणून सर्वजण मिथिलेला निघालेले आहेत. मिथिलेच्या वाटेवरती त्यांना काही आश्रम लागत आहेत. अहिल्या गौतमाचा आश्रम तिथे लागला आहे. त्याची कथा थोडीशी त्यांना सांगितली आहे. आणि मग पुढे गेल्यानंतर मिथिलेशी जे
ऋत्वीच्या स्वागताला येतात ना, ते अहिल्या गौतमांचे पुत्र आहेत बरं का, शतानंद म्हणून. आणि ते त्यांची स्वागत करतात आणि त्यांना घेऊन जातात. किती दिवस आम्हाला इथे राहावं लागेल असं विचारलं. त्यांनी सांगितलं आहे इथे 10-12 दिवस राहायला लागणार आहे. आणि मग हे तेजपुंज राजपुत्र इकडे तिकडे हिंडतायत. तोपर्यंत त्यांना कळतं की ते सुनाभ नावाचं धनुष्य आहे, जे शंकर धनु आहे. शंकरांनी दिलं आहे. मिथिलेच्या जनकाचा जो एक पूर्वज आहे देवरात म्हणून, त्यांनी त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळेला मदत केल्यामुळे शंकरांनी हे त्याला धनुष्य दिले. ते धनुष्य इतकं अवघड आणि मोठं आहे की ते सर्वसाधारण कुणाला पेलणाऱ्यापैकी नाही. म्हणजे सीता वगैरे बागडत होती वगैरे त्याच्याशी हा भाग कितपत खरा आहे हे माहीत नाही. पण हे मल्लांच्या तर्फी गाडीवर घालून ते सुनाभ धनुष्य आणले. जेव्हा रामचंद्रांनी सांगितलं हे बघायचं का आपण, शूरवीरांनी सर्व प्रकारची शस्त्र पाहिली पाहिजेत, हा असं आपल्याकडे संकेत आहे. आणि म्हणून ते धनुष्य त्यांना दाखवायला नेले. आणि हे धनुष्य पाहिल्यावर त्याला प्रत्यंचा चढवू का म्हणून अनुज्ञा मागितलेली आहे. अनुज्ञा दिल्यानंतर प्रत्यंचा चढवायसाठी श्रीरामचंद्रांनी ती लीलया उचलल्या असा उल्लेख आहे. एक तर ते मोठं धनुष्य प्रत्यंचा चढवायची म्हणजे आपल्याला माहीत आहे का, पायाचा अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट याच्या धनुष्याचं खालचं टोक जमिनीवर रोवून पकडून धरायचं. मग वरचं त्याचं टोक वाकवायचं आणि दुसऱ्या हाताने त्याला दोरी ताणलेली अडकवायची. केवढं सामर्थ्य लागत असेल पायाच्या बोटात सुद्धा, आपण लक्षात घ्या. कारण आता एक विशिष्ट वयाच्या पुढे चपलेचा अंगठासुद्धा आम्हाला धरता येत नाही. या कल्पनेनंतर रामानी त्या वयामध्ये किती समर्थपणे ते धनुष्य पेललं असलं पाहिजे आणि प्रत्यंचा लावली असली पाहिजे. कारण ती लावताना ते धनुष्य मोडते. आणि हे मोडल्यानंतर हे कोण आहेत, हे उन्नत स्कंध पुष्टग्रीव असे जे अजानुबाहू असा हा जो काय आहे कोण, अशी चौकशी केल्यानंतर विश्वामित्र म्हणतात हे दशरथाचा पुत्र आहे, अयोध्येच्या राजाचा. आणि मग आपली मानसकन्या जनक ठरवतो की सीतेला याच्याशी विवाह करून द्यायचा. सीतेचं स्वयंवर झालं असा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही. आणि मग दशरथाला निरोप जातो. घाईघाईनी दशरथ आपल्या मंत्रगणांसमोर तिथे येतो. राण्यांना आणलेला, बायका मुलांचा घोळ घातलेला नाही त्याने, त्यामुळे बायकांना आणलं आहे की राणीवशाला घेऊन आलं आहे असं झालेलं नाही आहे. आणि अतिशय जलद गतीने दशरथ राजा पोचतो आहे. त्याच्याबरोबर त्याचे ऋत्वी जे आहेत आणि दोघांनी आपली कुलं तपासलेत, 60 पिढ्या तपासलेत. आणि मग कुलपरीक्षा करून सीतेचा रामाबरोबर समन्वय झालेला आहे. आणि महाविवाह संपन्न होतोय. राम आणि सीता दशरथाबरोबर अयोध्येला परत येतात. काही संवत्सर सुखामध्ये जातात. पुढचा कथाभाग आपल्याला ठाऊक आहे की सर्व जनतेला वाटतंय, राजाला वाटतंय, मंत्रीगणांना वाटतंय आणि म्हणूनच यौवराज्याभिषेक रामाला करायचा ठरवतात. त्यावेळेला ऐन वेळेला कैकेयीने 2 वर मागितलेले आहेत. एका वराने भरताला यौवराज्याभिषेक आणि दुसऱ्या वराने श्रीरामचंद्राला वनवास. या वनवासाच्या वेळेला जातानाच दशरथाची अनुज्ञा मागायला गेलेले असताना त्या ठिकाणी कैकेयी म्हणते की तू एकदा विचार कर बरं परत बोलायचं. तेव्हा ते प्रसिद्ध वाक्य की राम एकदा वचन बोलल्यानंतर परत दुसरं वचन बोलणार नाही, याचा प्रत्यक्ष उल्लेख ह्या वेळेला झालेला आहे. आणि मग दुःखाची एकही रेषा चेहऱ्यावर न उमटता रामचंद्र वनवासाला गेलेले. वाटेत गुह नावाडी आहे, त्या गुहांनी त्यांना गंगा पार केलेली आहे. एक फार छान गोष्ट आहे म्हणून सांगते. म्हणजे गाणं म्हणण्याचा हेतू नाही आहे या ठिकाणी. नकोस गंगे ऊर भरुग श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू, आपल्याला माहीत असणार आहे गाणं. पण एक अशा अर्थाचं एक हिंदी भजन मी ऐकलं तर मला आता सुरुवात आठवत नाही आहे. फार सुंदर अर्थ आहे त्याच्यामध्ये की श्रीरामचंद्र म्हणे गुहाला बिदागी देतात. नावाडी तो आपल्याला घेऊन गेल्यानंतर त्याला बिदागी देतात. आणि ती बिदागी दिल्यावर गुह म्हणतो प्रभू आपण समव्यावसायिक आहोत, मी तुमच्याकडनं बिदागी कसं घेऊ. तेव्हा राम म्हणतात असं कसं, आपण समव्यावसायिक कसे. तेव्हा गुहा हा निषाद आहे. तो म्हणतो रामचंद्रा मी हा गंगेचा जलाशय पार करणारा नावाडी आहे, पण आपण तर आम्हाला भवसागर पार करून घेणारे नावाडी आहात. आणि जे समव्यावसायिक असतात ना ते एकमेकाकडनं बिदागी घेत नाही. आणि मला आठवते त्या भजनाच्या आधी उल्लेख आहे नाई से ना नाई लेत, म्हणजे एक नावी दुसऱ्याकडनं पैसे घेत नाही, एक शिंपी दुसऱ्याकडनं पैसे घेत नाहीत,
गुह इथे त्याला सांगतोय, आपण समव्यावसायिक आहे, तुम्ही मला भवसागर पार करणारे नावाडी आहात, तुमच्यापासून मी बिदागी कशी घेऊ. आणि म्हणा माडगुळकरांच्या कवितेमध्ये शेवटचा उल्लेख आहे, पावन गंगा पावन राम, श्रीरामाचे पावन नाम, त्रिदोषनासी प्रवास हा प्रभू, नाविक आम्ही नित्य स्मरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. आणि मग राम पुढे गेलेत, भरद्वाजांच्या आश्रमापाशी गेलेत, त्यांनी चित्रकूटाचा मार्ग दाखवला आहे. आणि चित्रकूटाला आल्यानंतर तोपर्यंत भरत आलेला आहे अयोध्येला. त्याला सर्व कथा कळते आहे. तो भडकतोय की रामचंद्रांनी काय केलं आहे, काही कुणा सत्पत्राचं धन हरण केलं आहे, कुणाला त्यांनी त्रास दिला आहे, कुठल्या परस्त्रीकडे दुष्टावसनेने पाहिलं आहे, काय केलं आहे, काय कशासाठी वनवासात पाठवलं आहे. आणि मग त्याला जेव्हा हे कळतं त्यावेळी तो अतिशय दुःखित अंतःकरणाने इथून निघालेला आहे. आणि लवाजमा घेऊन निघालेला आहे, मंत्रीगणांना घेऊन निघालेला आहे, सर्व त्याच्याबरोबर त्याचे ऋत्विज निघाले आहेत. तिथे 8 ऋत्विज आणि 8 अमात्य आहेत बरं या दशरथाच्या राज्याला. त्या सर्वांना तो घेऊन इथे आला आहे. आणि इथे आल्यानंतर रामाने त्याला जवळ घेतलं आहे. रामायणातला हा काही काही संवाद जे बघण्यासारखे त्याच्यातला हा एक फार छान संवाद आहे. अजून रामाना माहीत नाही की दशरथ राजांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या आधीच भरताला जवळ घेऊन ते म्हणतात, तू कसा आहेस, खूप दिवसांनी तू मला भेटतोयस. कारण तोपर्यंत तो कैकेयीच्या माहेरी गेलेला होता. त्यामुळे कैकेयी कशी आहे, कौशल्याचं तू नीट आणि सुमित्रेचं नीट काळजी घेतोयस ना, दशरथ राजा कसा आहे, तू प्रजाजनांची पुत्रवत काळजी घेतो आहेस ना, अमात्यांना मान देतो आहेस ना, ऋत्विजांचं कसं, असा सर्व त्यांनी बरेच जे प्रश्न विचारलेत. म्हणजे राजांनी कसं वागावं याचा वस्तुपाठ दिल्यापैकी आहे तिथे. आणि मग भरत त्याला सांगतोय वस्तुस्थिती काय झाली आहे. आणि ते ऐकल्यावर दुःखद अंतःकरणाने ते त्याला म्हणतायत की ही दैवगती आहे, त्याला तू दोष देऊ नकोस. फार सुंदर गाणं आपल्याला प्रसिद्ध आहे, ते माहीत असणार आहे. दैवजात दुःखे भरता, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. माय कैकेयी ना दोषी नभे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्मजात, खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, लाटेच्या प्रवाहाबरोबर 2 ओंडके येत आहेत. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जाबाली ऋषी त्याला म्हणतायत, रामचंद्रा हे वचन तुम्ही तुमच्या पित्याला दिलेलं आहे आणि ते आता मृत्यू पावलेत, त्यामुळे अयोध्येला यायला तुम्हाला तर काही हरकत नाही. तर मग थोडेसे दुःखद अंतःकरणाने रामचंद्र म्हणतायत, धर्माची सूक्ष्म तत्व मानणारे कोणीही असं म्हणणार नाहीत, आपण मला कसं सांगता. आणि म्हणून रामाचा विवेकाचा आणि विचाराचा अंकुश कुठेही सुटला आहे असं आपल्याला दिसत नाही. रामकथेतली काही काही तथ्य आपण कशी घ्यायची ती फार विचाराने वाचताना आपल्या मनाला ती कुठे कुठे पटताय ते आपण जाणून तपासून पाहिलं पाहिजे. आणि मग रामचंद्र म्हणतात, निश्चयाने भरताला सांगतात की मी आता परत येणार नाही आहे, 14 वर्षाचं वचन माझं पूर्ण झाल्याशिवाय मी येणार नाही. संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4, अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार,
सत्य हे त्रिवार. तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. आणि मग रामचंद्र पुढे निघालेले आहेत आणि ते म्हणतात आपल्या लक्ष्मणाला की लक्ष्मणा, चित्रकूट फारच जवळ आहे अयोध्येच्या, त्यामुळे अयोध्यावासी वारंवार इथे येत राहणार आहेत, तेव्हा आता आपण जरा लांब जाऊ याच्यापासून. आणि मग पुढचा प्रवास चालू आहे. या पुढच्या प्रवासात एक फार वैशिष्ट्यपूर्ण अशी एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ते वेगवेगळ्या आश्रमांच्या मध्ये जात आहेत. जाता जाता प्रवास करताना निबिड अशी अरण्य आहेत, पण मोठे आश्रम लागत आहेत. हे आश्रम आपल्याला वाटतात तसे एक तपस्वी कुटी दारिद्र्यात राहिले असे नाहीत बरं. आश्रम असे मोठे आहेत, समृद्ध आहेत, फळाफुलांनी भरलेले आहेत. तिथे असणारी ज्ञानसत्र चाललेली आहेत, अनेक वानप्रस्थी तिथे राहता आहेत, होम हवनादी कार्य चाललेली आहेत. आणि हे आश्रम असे संपन्न आश्रम आहेत. त्या प्रत्येक आश्रमामध्ये जाताना मग उद्या ते आत्रींच्या आश्रमामध्ये जात आहेत, तिथून पुढे शरभंगांच्या आश्रमामध्ये जात आहेत. तिथे काही वेळेला त्यांना दिव्य ओटी मिळते, काही दिव्य अस्त्र मिळत आहेत, विष्णूंनी पाठवलेलं, इंद्राने पाठवलेले असे काही त्यांना अस्त्र देत आहेत. हे पुढे गेल्यानंतर प्रत्येकजण त्यांना एक मार्ग दाखवतो आहे. म्हणजे तिथून पुढे शरभंग सुतीष्ण मुनींचा मार्ग दाखवत आहेत. सुतीष्ण मुनींच्या आश्रमामधनं ते पुढे मांडकर्णींकडे जात, तिथून अगस्तींच्या आश्रमात जात आहेत. या सर्व हा जो प्रवास चालला आहे ना, याच्यात कुठलीही आश्रमातले मुख्य ऋषी त्यांना तू कोण, कुठून आलायस, तू काय आहेस असा कुठलाही प्रश्न विचारत नाही आहेत. म्हणजे एक काहीतरी तिथे दळणवळणाचं काहीतरी एक साधन झालेलं असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे, किंवा या इतक्या उच्च कोटीच्या ऋषींना अंतर्ज्ञानाने माहीत असलं पाहिजे की हे कोण आहेत, कोण, कुठला, कशासाठी आला, हे सगळं म्हणणारी शूर्पणखा आहे. आणि ती आता भेटते याच्यानंतर. आणि मग ती त्याला म्हणते, कोण आहात तुम्ही, तुम्ही खूप छान दिसत आहेत. लक्ष्मणाला म्हणते, मी तुझ्याशी लग्न करते, आपण दोघंजण विहार करू. लक्ष्मण म्हणतो, मी दास आहे यांचा, तू माझी पत्नी झालीस तर तू यांची दासी होशील. म्हणजे म्हणते, असं आहे का, मग मी याच्याशीच विवाह करते, त्याला घेऊन जाते. तो म्हणतो, नाही माझं लग्न झालं आहे, ही माझी पत्नी आहे. म्हणजे ते थोडं तिला डावलण्याचा प्रयत्न करतात. पण मी आपल्याला मगाशी म्हटलं असं काही काही निर्बुद्ध माणसं असतात ना, तशी शूर्पणखा आहे, आतंकवादी आहे. तिच्या डोक्यात काहीही शिरत नाही आहे. आणि तिला कळतं की या बाईच्यामुळे तू माझ्याशी विवाह करत नाहीस का, किंवा मला स्वीकार करत नाहीस का, मग मी हिलाच मारते. आणि इथपर्यंत जेव्हा या स्तराला गोष्टी येतात तेव्हा रामाने लक्ष्मणाला सांगितले की हिला जरा विरूप कर, हिचा वध कर, काय करायचं ते कर. मग पहिल्यांदा वध करत नाहीत म्हणून तिला नाक कान कापून तिला विरूप करून टाकलं आहे. हा लक्ष्मणाचा तसा आवडता कार्यक्रम झाला आहे, कारण पुढे तिने 2-3 राक्षसींना तसं केलं आहे. अयोमुखी म्हणून राक्षसीला पण असंच केलं आहे. आणि मग ही शूर्पणखा जी जाते ना, ती पळत पळत त्या खरदूषणांकडे जाते. ते या जनस्थानामध्ये आहेत. ते राक्षसराज रावणाचे सेनापती म्हणा किंवा सरदार म्हणून इथे स्थायिक झालेले आहेत. या खरदूषणांच्याकडे जाते आणि खरदूषणांना म्हणते की ह्याचा सूड घ्या, लवकर लवकर या. ते खरदूषणाला वाटते हिला कुणी असं केलं आहे म्हणून ते काही राक्षस पाठवतात, परत दुसरी टोळी पाठवतात. ठाण मांडून खरदूषणांच्या 14,000 राक्षसांसकट त्यांचा निपात झालेला आहे. याच्यामधला त्याचा एक सरदार आहे अकंपन म्हणून. तो जातो अतिशय त्वरेने लंकेला जाऊन पोचतो आणि रावणाला म्हणतो, अरे तिथे राक्षसांचा विध्वंस झाला आहे, तुझ्या जनस्थानामध्ये विध्वंस झाला आहे. आणि हे म्हटल्यानंतर रावण म्हणतो, जनस्थानामध्ये राक्षसांचा विध्वंस झालेला कोण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला वाटतं की मारीच होता पूर्वी जनस्थानात, याला विचारूया. म्हणून विमानाने रावणाची स्वारी मारीचाला भेटायला येते. मारीचाला तर म्हणते, कोण आहेत राम लक्ष्मण. रामाचं नाव ऐकल्यावर मारीचाला धडकी भरते, कारण त्यांनी त्याचा पराक्रम पाहिलेला आहे. त्यामुळे तो म्हणतो, आहेत हे 2 शूरपुरुष इथे, पण तू कशाला चौकशी करतोयस, ते काही तुला त्रास द्यायला येणार नाही, तू तुझ्या लंकेमध्ये उपभोग घेत राहा, तुझ्या राणीवशामध्ये राहा, ते इथं आहे, तू कुठल्या कुठे आहेस, असं काही काही बोलून तो त्याला रावणाला परत पाठवतो. त्याला अजून अकंपन तिथे गेलेला आहे माहीत नाही आहे, पण तो त्याला परत पाठवतो. रावणालाही थोडंसं ते खरं वाटतं, तो परत जातो आणि तो परत जातो आणि शूर्पणखा तिथे पोचली आहे. आणि शूर्पणखाला माहीत आहे या रावणाला चेतवायचं कसं. ती इतकी भडकलेली आहे, त्याची बहीण आहे ती म्हणते, अरे काय सूड घे याचा लंकापती,
आरामात बसलायस तिथे, तुझं जनस्थान उद्ध्वस्त झालंय, तुझ्या 14,000 राक्षसांचा वध झालाय. आता रावण चकित जातो, हा काय प्रकार आहे. आणि ती सांगते, आणि तिला माहीत आहे हा रावण आपला भाऊ तेजस्वी आहे, पराक्रमी आहे, वेदाध्ययनी आहे, त्यांनी स्तोत्र वगैरे रचलेली आहेत या रावणाने. पण त्याचे 2 दुर्गुण फार महत्त्वाचे आहेत. तो अतिशय मदोन्मत्त आहे आणि तो कामातुर आहे. त्यामुळे बरोबर शूर्पणखा सांगते त्याला, हे जे दोघं आहेत ना, शूरवीर म्हणतोयस तू त्यांना, ते काही नाही, त्यांची जी स्त्री आहे तिच्यावर त्याचं फार प्रेम आहे, पण ती तिथे कशाला त्या तापसांपाशी पाहिजे, ती तुझ्या राणीवशात पाहिजे. आणि आता तो रावण चेतवून जेव्हा निघतो, तो परत येतो मारीच्याला आणि तो म्हणतो, तू विध्वंस नकोय म्हणतोयस ना, मग तू त्या स्त्रीच्या पासून तो कोण राम आहे त्याला लांब घे, मी तिचं हरण करतो आणि तिला उचलून मी लंकेमध्ये घेऊन जातो. आणि या कल्पनेने आता आलेत. आपल्याला पुढचा कथाभाग कसा झालेला हा माहीत आहे. अतिशय एक सुंदर गाणं माडगुळकरांनी केले बरं का. म्हणजे पत्नी आपल्या पतीला लाडाने, किती लाडाने सांगत असेल, वेगवेगळे आमिष दाखवत की मला ही गोष्ट पाहिजे. याचं इतकं सुंदर वर्णन या काव्यामध्ये आहे. आणि फडके साहेबांनी त्याला फार लाडीक चाल लावलेली आहे. अवघड आहे म्हणायला, उगीच एखादं कडवं म्हणते आपल्याला, पण आपल्याला ती सांगते त्याला की असा हा सुवर्ण मृग बघा बरं, हे किती सुंदर कौतुक आहे, किती लाडीक आहे, तो इथे किती ठिकाणी नाचतोय, त्याचं तेजस्वी अंग बघा, त्याचे ते नीलमणी लावलेले त्याची शृंग बघा. मी तुम्हाला कसं म्हणू, मला ते पाहिजे बाबा, मला खूप अगदी बेडच लागलं आहे, तुम्ही त्याला घेऊन या. त्याला तुम्ही घेऊन यालात ना की मी तुम्हाला कसं म्हणू, तुम्हाला जमणार नाही. तुम्ही तर माझ्यासाठी शंकराचं धनुष्य मोडलं आहे, म्हणजे वीरश्रीला आवाहन करते. त्याच्यानंतर म्हणते, तुम्हाला जमलंच नाही ना त्याला जिवंत आणायला, तर कृपा करून तुम्ही त्याला मृतकावीनं पण घेऊन या. कारण तुम्ही घेऊन आलात की त्याचे लक्ष्मण भाऊजी त्याची संबंध हे कातडं काढतील आणि ते जे मृगाजीन होईल ना, त्याच्यावर जर तुम्ही बसलात तर रामचंद्रा तुम्ही इंद्रासारखे दिसाल. किती तऱ्हेने ती रामचंद्राला विनवायचा प्रयत्न करते पहा. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. किती मृगाचे लक्षण मी त्या गणू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू. मजसाठी मोडिले आपण शांकर धनू, जा करा त्वरा मी पृष्ठी बांधिते भाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. आणि मग राम या स्त्री हट्टाला बोलून मृगाच्या मागे जात आहेत. आपल्याला माहीत आहे ते जाताना लक्ष्मणाला सांगितलेलं आहे त्यांनी की हा एखाद वेळेला मायावी असा राक्षस असेल, त्याचा वध मी करून येतो. आणि थोडेसे निर्धास्तपणे गेलेत बरं का राम, कारण त्यांनी सांगितलं लक्ष्मणाला सीतेचं रक्षण कर. परंतु तो जो मारीचाचा मृत्युमुखी पडतांचा आवाज ऐकल्यावरती जेव्हा लक्ष्मण निघाल, तो त्याचा इतका काय म्हणतो त्याला, इतके दोष देते सीतामाई आणि त्याला इतकं बोलते की तो बिचारा लक्ष्मण काकुळतीला येतो आणि एक रेघा मारतो. ती कुठली रेघा आहे? ती धनुष्याची रेखा नाही, ती विवेकाची आहे, ती सारासार विचाराची आहे, ती सद्विचाराची आहे. आणि ही रेषा सीतामाईने ओलांडलेली आहे. त्यामुळे धनुष्याने मारलेली लक्ष्मण रेषा रामायणामध्ये नाही आहे, ती सर्व या विचाराची आहे. आणि खरोखर ज्या वेळेला विपरीत अवस्था येते तेव्हा अशी सद्विवेकी माणसांनाही भूल पडते. अशी मीमांसा पुढे महाभारतामध्ये व्यासाने केली आहे. आणि ते त्याच्यामध्ये जेव्हा म्हणतायत, उदाहरण सांगते आपल्याला, युधिष्ठिराला जेव्हा द्यूताचं दुसरं आमंत्रण येतं की नाही, तेव्हा तो क्षत्रिय धर्माचं कारण सांगून ते द्यूताचं आमंत्रण परत स्वीकारतो. त्याला कळतंय आपण नाशाकडे चाललो आहे. व्यासाने त्याची मीमांसा केली आहे, असंभवम हेम मृगस्य जन्म तथापि रामो लुलुभे मृगाया. सुवर्ण मृग या जगामध्ये अशक्य आहे हे माहीत असून सुद्धा रामाला भूल पडलेली आहे, सीतेला भूल पडलेली आहे. तेव्हा असा हा विपरीत काळ आलेला आहे आणि त्यामुळे हे भूल पाडून असं झालेलं आहे असं आपण समजूया. आणि मग त्याच्यामध्ये सीतेचं हरण झालेलं आहे. सीतेचं हरण घेऊन रावण निघून गेलेला आहे. रामचंद्र परत येत आहेत, लक्ष्मणाला दोष देत आहेत आणि दोघं शोधत आहेत अजून कुठे सीतामाई गेली आहे त्यांना कळत नाही आहे. आणि जाताना
त्यांना एक ठिकाणी एक गृध पक्षी रक्त ओकत पडताना सापडलेला आहे. हा कोणीतरी मायावी राक्षस असला पाहिजे असं वाटून राम एक बाण काढतात. त्याचं नाव एक शूर संज्ञक, म्हणजे तो पोटात नसलेलं ओकणारा असा तो बाणाचा उपयोग आहे म्हणे. आणि ते घेतं तर तो गृध म्हणतोय, अहो मी आसन्न मरण झालेलो आहे रामचंद्र, मी तुमचा जटायू आहे, दशरथाचा मित्र आहे मी, हा घृतराज जटायू, मी तुमच्या पत्नीला रावणाने हरण केले, त्याच्याशी लढताना या ठिकाणी पडलो आहे. अतिशय सुरेख गाणं गीत रामायणामध्ये आहे. आणि मी हे थोडंसं म्हणणार आहे कारण गीत रामायणाच्या कार्यक्रमात पुष्कळ हे म्हटलं जात नाही. आणि तो गृधराज असं म्हणतो, मरणोन्मुख त्याला कारे मारिसी पुन्हा रघुनाथा, अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता, अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता, पाहिली जधी मी जाता रामाविण राज्ञी सीता, देवरही संगे नव्हता, मी बळे उडालो रामा, मी बळे उडालो रामा, रोधिले रथाच्या पंथा, अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. पक्षी झुंजेल कसा? आज एखादी घार जरी आपल्या डोक्यावरती आली तरी ती आपल्याला किती अस्वस्थ करून टाकते पहा. याच्यात त्यांनी म्हटलंय, सर्वांगा दिधले डंख, वज्रासम मारित पंख, खेळलो द्वंद्व निशंक, पाडला सारथी खाली, खाई तो खरांच्या लाथा. किती प्रत्येकारी वर्णन माडगुळकरांनी केले मला सांगा. रावणाच्या रथाला जी थोडीशी उडणारी, ख म्हणजे आकाश, त्याच्यामधने उडण्याच्या लायकीचे किंवा ती क्वालिटी त्यांच्यामध्ये असलेलं, तो गुण असलेली अशी खेचरं, म्हणजे नॉर्मल गाढवं नाहीत, ती जुंपलेली असतात. आणि या खेचरांच्या या गाढवांच्या लाथा तो आता सारथी खातोय असं तो म्हणतोय. रक्षिण्या राम राज्ञीसी, झुंजलो घोर मी त्यासी, तोडिले कवच मुकुटासी, लावूनच दिधले बाणा, स्पर्शूना दिधला भाता, अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. आणि एका अनपेक्षित क्षणी या रावणाने माझे पंख छेदले, मी झरणीवरती पडलो, माझा तडफडाट होतोय, तिला तो घेऊन निघालाय पण मी काही करू शकत नाही, मी कसा हातोपाय झालोय असं ते म्हटलो. ते पंख छेदिल्यावरती मी पडलो धरणीवरती, ते पंख छेदिल्यावरती मी पडलो धरणीवरती, ती थरथर कापे युवती, ती थरथर कापे युवती, तडफडाट माझा झाला, तिज कवेत त्याने घेता, अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. मम प्राण लोचनी उरला, मी तरी पाहिला त्याला, मम प्राण लोचनी उरला, मी तरी पाहिला त्याला, तो गगनपथाने गेला, तो गगनपथाने गेला, लाडकी तुझी सम्राज्ञी आक्रंदत होती जाता, अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. जटायूने प्राण सोडला आणि त्याचं संस्कार कर्म रामाने केले प्रेमाने, आणि ते पुढे चालले.
सीतेला पळवलंय रावणाने हे सांगणारा हा पहिला जटायू आहे. आणि आता पुढे प्रवास चालला आहे, काही राक्षस भेटत आहेत, काही वन घेत आहेत आणि मध्ये कबंध राक्षसाचा वध आहे. काही राक्षस हे शापित आहेत, त्यामुळे जेव्हा कबंध मुक्त होतो तेव्हा तो त्यांना सांगतोय तुम्ही आता पंपा सरोवरापाशी जा, तिथे ऋष्यमुख पर्वतावरती वानरराज सुग्रीव तुम्हाला भेटेल आणि या ठिकाणी तुम्हाला मदत मिळेल. आणि आता राम लक्ष्मण तिथे आलेले आहेत. सुग्रीव ऋष्यमुख पर्वतावर बसलेला आहे. आपल्याला त्याच्यामध्ये अजून एक कथा आहे की जी रावणाला सीतेला पळवत असताना जेव्हा ती माकडं ती खाली दिसतात असं तिला वाटतं लांबनं, त्या वानरांच्याकडे बघून ती आपल्या उत्तरीयात काही आपली आभूषणं टाकते खाली. म्हणजे ते विमान बहुतेक असं थोडंसं 100-1 फुटावर किंवा असं किंवा 200 फुटावरती असं जात असेल की जिथनं काहीतरी खाली दिसतंय. तर त्याप्रमाणे तिथे त्या आता सुग्रीवाला जेव्हा ते भेटतात तेव्हा ह्या घटनेचा उल्लेख होतोय. आणि इथे हनुमंताचा रामायणामध्ये पहिला प्रवेश आहे. सुग्रीवाचं आपल्याला माहीत आहे ऐकून, सुग्रीव आणि वानरराज वाली त्याचा मोठा बंधू यांचा अतिशय वाकडा आहे. वालीने सुग्रीवाचा अर्धा हिस्सा पण त्याला न देता त्याला बळकावून घेऊन त्याला हकलून लावलेला आहे. आणि वालीच्या भयाने तो सर्वत्र पळत पळत कुठेच थारा नाही. पण ऋष्यमुख पर्वताच्यापाशी मतंग ऋषींचा आश्रम आहे, त्या मतंग ऋषींच्या आश्रमावरती यायला वालीला बंदी आहे. कारण वालीने जेव्हा दुदुंबी राक्षसाचा वध केला त्याच्या रक्ताचे काही शिंतोडे मतंगांच्या आश्रमावर उडले होते आणि म्हणून मतंगाने शाप दिला आहे की तुला माझ्यापाशी येता येणार नाही. आणि त्यामुळे तिथे तो येता येत नाही म्हणून थोडासा निर्धास्तपणे सुग्रीव इथे बसलेला आहे. आता सुग्रीवाच्यापाशी या वेळेला जेव्हा रामाची गाठ पडते तर तो म्हणतो बघून ये, हे धनुर्धर कोणी वालीनी नाही ना पाठवलेले. आणि मग तिथे हनुमंत जात आहेत. हा सुद्धा संवाद एक पाहण्यासारखा आहे. ओळख करून घ्यायची कशी किंवा माहिती करून घ्यायची कशी, हनुमंताने इतके सुंदर प्रश्न विचारले की आपण कोण आहात, आपण नवीन दिसत आहात, इथे आपण पहिल्यांदाच का आला आहात, आपण तापस वेशामध्ये आहात, पण आपण एक धनुष्यबाण धारण केलेले आहात, आपण क्षत्रिय आहात का, आपण इतके तेजस्वी आहात, आपण एखाद्या राजकुलातले आहात का. आणि असे सर्व तो प्रश्न विचारतोय. आणि राम लक्ष्मणाला म्हणतात अहो याची देहबोली बघ, ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो, तो इतकी स्वच्छ आहे, त्याची भाषा बघ, त्याची विचारण्याची पद्धत बघ, त्याचा संवाद बघ. ज्यांनी वेदांचं अध्ययन केलं नाही, ज्याला व्याकरणाचं माहिती नाही, असा मनुष्य असं बोलूच शकणार नाही. आणि ही गोष्ट पुढे सिद्ध झाली आहे बरं का. म्हणजे ज्या वेळेला हनुमंत लंकेत जाण्यासाठी समुद्रतटावर येतो आणि जेव्हा उल्लंघन करायच्या वेळेस विराट रूप धारण करायच्या आधी त्याचं वर्णन केलं, म्हणजे तो विराट रूप धारण करेल ही कथा जी आहे, त्यावेळेला जांबुवान त्याचं वर्णन करताना हनुमंतानी 9 व्याकरणांचा अभ्यास केला आहे असं म्हणतो. म्हणजे हा हनुमंत जो बुद्धिमताम वरिष्ठम आपण म्हणतो ना आपल्या नेहमीच्या स्तोत्रात, असा हा बुद्धिमत्ता असलेला असा जो हनुमंत आहे. हे मंत्री ज्याच्याकडे आहेत तो सुग्रीवसुद्धा शिक्षित संस्कृतीशी किती जवळचा असेल याची आपण कल्पना करा. म्हणून आता ह्याच्या पुढे भेटणारे वानर ही माकडं नाहीत. तो वानर समाज शिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, तो नरवाणीने बोलतो आहे, तो दागिने घालतो आहे, तो रेशमी वस्त्र घालतो आहे, त्यांना धर्माची परिभाषा समजते आहे, त्यांना वेदातले काही नियम सांगितले ते त्यांना समजत आहेत. वाल्मिकीने तर इतके खरं तर बारीक बारीक उदाहरणं दिलेली आहेत की आता खरं आपल्याला वेळ नाही एवढा, पण मी म्हणून धावते आणि पुढे जाते की ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये उल्लेखलेल्या आहेत की आपल्याला समजतं की हा वानर समाज म्हणजे ज्या वेळेला आपल्या पूर्वीच्या काळी आपण म्हणतो की अमुक एका टोळीच्या एखाद्या सर्व लोकांनी एखादी शिंग असलेली टोपी घाला, काही लोकांनी झूल पांघरा, अशा पद्धतीचे असणारा हा वानर समाज आहे. आणि आपट्यांच्या संस्कृत कोशात म्हणजे जो सर्वमान्य झालेला संस्कृत कोश आहे त्याच्यामध्ये वानराची व्युत्पत्ती दिली. वान म्हणजे वनामध्ये राहणारे किंवा वन्य, आणि र म्हणजे रुची असणारे, म्हणजे वन्य पदार्थांची रुची असणारे किंवा वनामध्ये राहण्याची आवड असणारे असे ते वानर आहेत. आणि म्हणून त्यांची वन्य पदार्थांची सर्वांशी त्यांचा संबंध आहे. आणि नंतर त्यामुळे जेव्हा वालीचा वध होतो तेव्हासुद्धा राम त्याला धर्माच्या परिभाषेमध्ये सांगतोय की तू हे बळकावलेलं राज्य भ्रात्याचं जे आहे ना ते, आणि तिच्या पत्नीला आपल्या राणीवशात जबरदस्तीने ठेवणे, या दोन्ही गुन्ह्यासाठी मी तुला तुझा वध केलेला आहे. आणि तो हे धर्माची परिभाषा वालीने मान्य केली आहे. आणि मग वाली म्हणतोय मी वध्य आहे पण माझ्या अंगदाचं काय. मग राम त्याला आश्वासन देत आहेत तुझं राज्य सुग्रीवाला देईन पण अंगदाला यौवराज्याभिषेक करीन.
कुठल्याही ठिकाणी राजाचा लोभ रामचंद्राने दाखवलेला नाही आहे. ही सुद्धा गोष्ट पुढेपर्यंत लक्षात घेण्यासारखी आहे. कारण बिभीषण आपल्याकडे भेटायला आला आहे, पण बिभीषणाला राज्याभिषेक करेन हे नंतर त्यांनी वचन त्याला दिलेलं आहे आणि तसं केलेलं आहे. पण या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की रामचंद्र ज्या वेळेला सुग्रीवाशी हातमिळवणी करतात ती तेव्हा मैत्रीत्वाचे संबंध घेतात. तेव्हा ते सुरुवातीला म्हणतात मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. आश्रय कोणाचा करायचा? समाश्रय करायचा जेव्हा समदुःखी लोक असतात ते. रामाप्रमाणे आणि सुग्रीवाप्रमाणे दोघांच्याही पत्नी नाहीत, दोघंही राज्यभ्रष्ट आहेत, दोघंही असे वनवासी म्हणून हिंडत आहेत. त्यामुळे ते एकमेकाचा आश्रयाला आले आहेत, मित्रत्व झालेत. पण नंतर रामाने शब्द वापरला आहे मी तुझ्याशी संधी करतो आहे. म्हणजे सुग्रीवाशी राज्य दिल्यानंतर तो बलाढ्य होणार आहे आणि म्हणून संधी बलाढ्य राष्ट्राची करायचा. जेव्हा राजे लोक येतात तेव्हा त्याची 6 धोरणं असतात. संधी, आश्रय, द्वैध, विग्रह, यान आणि आसनं अशी सर्व क्रमाक्रमाने वाल्मिकींनी त्याची कथा हे सांगितलेली आहेत की प्रत्येकाची व्युत्पत्ती, प्रत्येकाचा प्रकार काय आहे. आणि मग त्याप्रमाणे हा संधी करतात आणि त्याप्रमाणे वालीचं सर्व राज्य आता सुग्रीवाला मिळालं आहे. आणि प्रचंड जी वानरसेना आहे ती सर्व आता सुग्रीवाच्यामुळे रामाच्या पाठीशी उभं राहिलेली आहे. वर्षा ऋतू संपल्यानंतर सुग्रीवानी त्याचे 4 भाग केलेले आहेत. अनेक पर्वतांवरनं वानरसेवा कशी येत होती हे वर्णन ऐकण्यासारखं आहे. तसंच आणखी एक सुंदर वर्णन या ठिकाणी मुळात बघून ज्याला कुतूहल आहे त्याने रामायणातनं वाचावं. कारण सुग्रीवानी काय केलं आहे, केवळ दक्षिण दिशेला रावण गेला म्हणून दक्षिण दिशेला टोळी नाही पाठवलेली, त्यांनी 4ही दिशांना पाठवले. कारण रावण हा आपला फसव्या बाजूनी सुद्धा दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे पूर्वेला विनत, पश्चिमेला सुषेण, शतबल उत्तरेला आणि दक्षिणेला अंगदाच्या नेतृत्वाखाली हनुमान, नील, नल, जांबुवंत अशी जरा अधिक वानरश्रेष्ठ टोळी अशी गेलेली आहे. आणि ही नुसती 5-25 वानर नाहीत, त्यांच्याबरोबर सेना दिली आहे. काही ठिकाणी लक्ष सेना दिली आहे, काही ठिकाणी हजारो सेना दिली आहे. आणि सर्वांना कार्यक्रम आखून दिला आहे कसं त्यांचं रिपोर्टिंग व्हायचं, कुठे शोध करायचं. आणि ते करताना सुग्रीवानी इतक्या भौगोलिक खुणा सांगितलेल्या आहेत की आपलं मन थक्क होतं आहे. आपलं नाही, श्रीरामचंद्रांचं मन थक्क झालेलं आहे. कारण सुग्रीव म्हणतो तुम्हाला पूर्वेकडे जाताना काय सापडेल, पश्चिमेकडे जाताना काय होईल, तुम्हाला दक्षिणेकडे काय होईल, तुम्हाला कुठल्या विवरातून जायचं आहे, कुठल्या गुहा आहेत, कुठे पर्वत आहेत, कुठे शिखर आहेत, कुठे नद्या आहेत, कुठे गुहा आहेत, कुठे तापसी आहेत, कुठे वनं आहेत, कुठे रेशमाचं वापर होतो, कुठे सोन्याच्या खाणी आहेत. आणि किती किती प्रकारे सांगतो आहे, कुठे गंधर्वांची वस्ती आहे, कुठे राक्षसांची वस्ती आहे. हे सर्व ज्ञान म्हटलं रामचंद्र म्हणतात सुग्रीवा तुला एवढं ज्ञान आलं कुठून? तो म्हणतो वालीच्या भयाने मी सर्वत्र पळतोय आणि त्यावेळेला मला हे सर्व जे दिसले ते माझ्या लक्षात आहे ते मी सांगतोय. ह्याच्यामधला आणखी एक भाग आहे. वालीचं भयाने म्हणताना वाली हा इतका पराक्रमी आहे, तो खरोखरच अतिशय पराक्रमी आणि महाबलाढ्य आहे. कारण त्यांनी रावणाला परास्त केलेलं आहे. रावणाला परास्त करणारे 4 व्यक्ती आहेत. ते म्हणजे कपिल मुनी जे विष्णूंचे अंशावतार आहेत, यमधर्म, सहस्रार्जुन आणि वाली. त्यामुळे वाली एवढा बलाढ्य असल्यामुळे त्याच्या विरोधात कोणी उभं राहू शकत नाही आहे. त्यामुळे वालीचं सगळ्यांनी हाय खाल्लेली आहे. आणि आता आपल्याला रामाचं राजकारण धुरंधरत्व इथेही दिसेल. संधीच करायचा तर सुग्रीवाच्या ऐवजी त्यांनी वालीशी करायला हवं होतं की नाही एवढा बलाढ्य असल्यामुळे. पण मग रामांच्या मनात आले असलं पाहिजे की ह्याचं सख्ख रावणाशी आहे, त्याचा तह झालेला आहे. आणि हा वाली जरा मूर्ख असल्यामुळे रावणाने त्याचं सैन्य ह्याच्या राज्यात आणून ठेवलेलं आहे. आणि आपण आता भूगोल लक्षात घ्या, मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मानवजात जिथे निर्धास्त राहायचे तिथे राक्षस आलेले आहेत आणि म्हणून ती निश्चिंतपणे राहू शकलेली नाहीत ऋषिकुळ आणि मानवजात. मध्ये वानरांचं राज्य आहे आणि खाली लंकेत रावण आहे. अशी पाचर आहे. आणि तिथे तह झाल्यामुळे या वालीला जर मी म्हटलं की तू माझी मदत कर रावणाविरुद्ध, तर तो कदाचित रावणालाच कळवेल. आणि मग रावणाची सेना आणि ही प्रचंड वानरसेना ह्याच्याबरोबर केवळ सुग्रीव किंवा 4 मंत्री एखाद वेळेस किंवा रामलक्ष्मण. तेव्हा ही शक्यताच रामाने मनातनं काढायसाठी अतिशय सावधगिरीने वालीचा वध आहे आणि सुग्रीवाची मैत्री आहे. आणि आता त्याची वानरसेनाला पत्ता लागतो की ही कुठे गेलेली आहे सीता. आणि तिथे जाऊन दक्षिणेमध्ये ते गेल्यापर्यंत तिथे सागर उल्लंघून जायच्यासाठी वेळ येते. आणि लंकेमध्ये गेल्यानंतर तिथे हनुमंत लघुरूपाने सर्व शोध घेतो आहे. आणि जाता जाता त्या ठिकाणी अतिशय हुशारीने
विचार करून ही सीता आहे का बघून थोडं रामाचं वर्णन करून मग मुद्रिका टाकून वगैरे तो सीतेला भेटलेला आहे. हा सर्व कथाभाग आपल्याला माहीत आहे. पण इथे तो नागपाशात बंद करून घेतोय स्वतःला आणि म्हणतो जाता जाता बघून तरी यावं. आदल्या दिवशी रात्री हिंडून त्यांनी लोकांचे राजवाडे वगैरे पाहिले, म्हणजे बिभीषणाचे, प्रहस्ताचे, इंद्रजिताचे राजवाडे, त्याचे कारखाने, त्याच्या शतघ्नी तोफा म्हटलं आहे त्यांनी, खंदकातले दुर्घट मार्ग, हे सगळं दूतांनी जाऊन पाहावं ना तसं हनुमंतांनी पाहिलेलं आहे. आणि आता बद्ध करून जेव्हा तो रावणाच्याकडे जातो तेव्हा रावणाच्या तेजाने तो थोडासा दिपून जातो आहे असं आहे. आणि मग ह्याचा अपमान करायचा म्हणून याचा वध न करता तो म्हणतो या वानरांना त्यांच्या शेपटीची फार मिजास आहे. हे शेपटीसारखं जे आयुध ते वापरतात त्या आयुधाची त्यांना मिजास आहे, ती शेपटी द्या पेटवून. आणि मग शेपटी पेटवलेल्या हनुमंतांनी लंकेचं दहन केलं. ते निवडक जागेवर जाऊन दहन केले बरं का. या दहनाचा त्याला त्रास होत नाही कारण त्याच्या मनामध्ये रघुनंदन आहे. त्या दहनाचा सीतामाईला त्रास होत नाही कारण ती रघुनंदनाची पत्नी आहे. मनामध्ये ती सतत रघुनाथाचं चिंतन करते. पण ह्या दहनासारखंच पुढे लंका दहन दोनदा झालं आहे. हे एक केलेलं मारुतीने केलेलं लंका दहन आणि नंतर युद्धामध्ये मात्र मोठं लंकेचं दहन झालेलं आहे. आणि मग हनुमंत परत येतात, रामचंद्राला सांगतात देवी दिसली. आणि रामचंद्रांनी अतिशय प्रेमाने आलिंगन दिलं आहे हनुमंताला. आणि त्याला पहिलं एक फार सुंदर असं विशेषण वापरलं आहे, अनिश्वसन, ज्याला धाप लागत नाही असा हा तू राम आहेस, असा तू हनुमंत आहेस. आणि या धरणीवरती हे असं अशक्य काम करणारा तू एकमेव आहेस. आणि म्हणून हनुमंताचं वर्णन केलं आहे. आणि आता सर्व सज्ज होऊन स्वारीची सिद्धता झालेली आहे. सर्व वानसैन्य लंकेच्यापर्यंत येते, समुद्रापर्यंत येते त्याच्या आधी. आणि समुद्रापर्यंत आल्यानंतर विश्वकर्म्याचा पुत्र जो नल आहे त्याच्या अधिपत्याखाली सेतू बांधला गेला आहे. सेतू बांधून लंकेवर कोणी स्वारी करेल हे लंकेच्या लोकांच्या स्वप्नात सुद्धा नाही. पण 5 दिवसामध्ये 100 योजन पूल पूर्ण झालेला आहे. रामायणामध्ये असा उल्लेख केला आहे की हा इतका जलदगतीने हा सेतू बांधला गेला आहे. आणि तो सेतू आज आपल्याकडे गुगलच्या सॅटेलाईट फोटोग्राफीमध्ये पण दर्शनीय आहे. त्याला ॲडम्स ब्रिज म्हणतात, पण आता नलसेतू, रामसेतू असं आपण म्हणतो आहे. आणि हा सेतू बांधून सर्व सेना लंकेच्यापर्यंत गेली आहे. सुवेला चलावर वळवून ते ठरवत आहेत की आता कसं त्याच्यावरती स्वारी करायची. याच काळात बिभीषण रामाला येऊन मिळालेला आहे. बिभीषणाचा स्वीकार रामचंद्रांनी केला आहे. या सुमाराला एक छोटंसं गाणं आहे, ते मी त्यातला थोडासा उल्लेख करते. महत्त्वाचं अशासाठी आहे की हे जेव्हा निरीक्षण चालू आहे त्यावेळेला त्या सुग्रीवाला काय वाटतं आणि एकदम तो असा उड्डाण करत करत उड्या मारत निघालेला आहे, मोठ्या उड्या अर्थात. आणि का जातो तर त्याला सौधावरनं रावण आपल्या सेनेचं निरीक्षण करताना दिसतोय आणि द्वेषाने उठतोय हो तो सुग्रीव. तो म्हणतोय माझ्या प्रभू रामचंद्राला एवढा त्रास देणारा हा रावण आणि त्याला आता एक झटकाच द्यायचा म्हणून सुग्रीव निघालाय. पण हे अतिशय चकित दृष्टीने बघायला लागतात कारण रामाला, बिभीषणाला, नलाला कुणाला याची कल्पना नाही की एक सुग्रीव असा एकदम अविचाराने असं उठून जाईल. तिथे गेल्यानंतर रावणाशी तो युद्ध करायला लागतो. त्याला बाहुयुद्ध म्हणायचं का, बंदयुद्ध म्हणायचं का, मुष्टियुद्ध म्हणायचं आहे हा प्रश्नच आहे. असं ते युद्ध आहे असं वाल्मिकींनी म्हटलेलं आहे. आणि त्याला त्यांनी नाव दिले नियुद्ध. कुठल्याही तऱ्हेने शस्त्र नसलेलं हे युद्ध आहे. म्हणजे हल्लीच्या सिनेमात दाखवतात की नाही, आपटणं, आदळणं, फेकणं, मारणं असे सर्व प्रकार त्याच्यामध्ये होत आहेत. आणि दोघं स्वतःला इतके बदलून घेत आहेत एकमेकाकडनं खरं सांगायचं तर. पण तेवढ्यात रावण थोडंसं मायावी युद्ध करायला लागतो आणि मग सुग्रीव परत येतोय. परत आल्यावर तो आला म्हणून आनंद व्यक्त करतायत. रामचंद्र त्याला आलिंगन देत आहेत आणि मग त्याला म्हणतात अरे पण त्याची कान उघडणी करतायत. त्याला म्हणतायत सुग्रीवा हे काय वागणं आहे तुझं? अरे तू माझ्या सेनेचा नायक आहेस, तू सेनापती आहेस, तुला शोभत नाही हे वागणं. असा आतताईपणा केलास तरी वानरसेना आम्ही कशासाठी जमवली आहे? एखाद वेळी काही अनपेक्षित असं झालं असतं तर काय बरं झालं असतं? सीतेची मुक्तता सोडाच, पण सर्व श्रम वाया गेले असते. तुझं कुठे गेलं हे बुद्धिचातुर्य? आणि म्हणून फार सुंदर गाणं माडगुळकरांनी लिहिलं आहे, ते थोडंसं मी म्हणते आपल्या पुढे. ते म्हणतात
सुग्रीवा हे साहस असले, सुग्रीवा हे साहस असले, भूपतीस तुझ मुळी न शोभले, भूपतीस तुझ मुळी न शोभले, सुग्रीवा हे साहस असले, ज्ञात मला तव अपार शक्ती, माझ्यावरची अलोट भक्ती, तरीही नव्हते योग्य संप्रती, तरीही नव्हते योग्य संप्रती, अनपेक्षित ही काही घडते, भूपतीस तुझ मुळी न शोभले, सुग्रीवा हे साहस असले, काय सांगू तुझ शत्रू दमना, नृपनोळखती रणी भावना, नंतर विक्रम प्रथम योजना, नंतर विक्रम प्रथम योजना, अविचारे जय कुणाला भले, अविचारे जय कुणाला भले, भूपतीस तुझ मुळी न शोभले, सुग्रीवा हे साहस असले. आणि रामाची सर्व सेना रावणाच्या सबंध सैन्यावर चालून गेलेली आहे. त्याचे इंद्रजित, विद्युतजीव, प्रहस्त सर्व सेनापती एकामागून एक मरतायत. कुंभकर्णाचा विनाश झालेला आहे. रावण अजूनही टाळ्यावरती येत नाही. हा एक प्रकारचा युगांत चाललेला आहे असं रामाने म्हटलं आहे. दृढमूल असलेली एक अविवेकी, अविचारी, पापी अशी राज्यसंस्था उलथून टाकण्याकडे आपण चाललेलो आहोत. या भावनेने रामाची सेना काम करते आहे. आणि अविचाराने आणि मदोन्मत्त असलेल्या रावणाला अजूनही अक्कल येत नाही. माल्यवान म्हणून त्याचा आजोबा एक आहे, तो त्याला सांगतोय. मंदोदरी सांगते, धान्यमालिनी सांगते, पुन्हा पुन्हा त्याला सांगतायत. पण तो काही या बाबतीमध्ये कुठल्याही तऱ्हेने मान्यता देत नाही. आणि रावणाचं युद्ध संपतं जेव्हा रावणाचा पैतामह अस्त्रांनी नाश झालेला आहे. रामाचा रावणावरचा विजय झाला. त्यानंतर रावणाच्या राज्यावरती विभीषणाला राज्यावर बसवलेलं आहे. आणि त्यानंतर राम अग्निसाक्षी झालेल्या सीतेला घेऊन समुदायासकट अयोध्येला परत आलेत. गुढीपाडव्याच्या दिवशी, ज्या दिवशी त्यांची गुढी उभारली जाऊन स्वागत केलेलं आहे. आणि या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत, कारण रामराज्य सुरू झालं आहे. रामराज्य ही एक सद्धर्माचं, सन्नीतीचं, सुव्यवस्थेचं असं एक आदर्श शासन संस्थेचं प्रतीक म्हणून आपण युगानुयुग मानत आलेलो आहोत. रामराज्य सुरू झालेलं आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी शिकण्यासारख्यामध्ये गोष्टीमध्ये जी रामकथा सांगितलेली आहे, जे वाल्मिकींनी वर्णन केलेलं एक मानवी विकसनाचं जे एक अंतिम मानचित्र म्हणून आपल्यासमोर उभं केलं आहे, त्या रामकथेतनं आपण काय काय बघायचं आहे. रामाचं हे जे सबंध जीवन आहे त्यामध्ये मानवाचा जन्म मिळाला म्हणून मनुष्य होता येत नाही त्यांनी सांगितलं आहे. विकसनाचे स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. आदर्श त्याच्यासाठी सापडावा लागतो. त्या आदर्शाची पायामल्ली होऊ नये म्हणून सांभाळावं लागतं. चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. शाश्वत मूल्य आपल्या हृदयाशी धरावी लागतात. ते करताना शाश्वत मूल्याची समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी काही वेळेला स्वतःचं आयुष्य जाळून घ्यावं लागतं. हे सुद्धा सर्वत्र रामाच्या आवश्यक घडलेलं नाही आहे का? ज्या वेळेला दंडकारण्यामधले ऋषी ते रामासारखेच काही वेळेला सत्यवचनी, एकवचनी, सात्विकतेने वागणारे असतील, परंतु त्यांचा संहार होत राहिला. त्यावेळेला रामाचं अस्त्रज्ञान आणि त्याचं कोदंड हेच त्यांच्या मागेशी राहिलं. त्यामुळे ज्या वेळेला शाश्वत मूल्य प्रस्थापित करायची, त्यावेळेला शासनाला सुद्धा त्याचा दंड आणि प्रभुशक्ती ही जागृत ठेवावी लागते, समर्थ ठेवावी लागते. हे त्यातलं सत्यकथन आहे. आणि म्हणून रामायणाचा प्रसार चालत राहायला पाहिजे. रामायण लोकांच्या पुढे पुन्हा पुन्हा जात राहिलं पाहिजे. आणि हा रामायणाचा प्रसार कसा चालू राहायचा हे वाल्मिकींनीच आपल्या मुलांना सांगितलेलं आहे. वाल्मिकींनी ज्या सूचना दिल्या असं आपल्याला मी म्हटले ना, ते त्यांनी त्याच्यात सांगितलं कसं म्हणत जा, सुरेल म्हणत जा, पण थोडं थोडं म्हणत जा, लोकांच्यापर्यंत पुन्हा पुन्हा जात राहा. 20 सर्गच म्हणा
रोजचे असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि मग ते म्हणताना वाल्मिकीने मुलांना जे सांगितलं आहे ते गीत रामायणातलं शेवटचं गाणं म्हणून मी माझ्या व्याख्यानाची अखेरी करते आहे. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन, गावाळानो श्रीरामायण, गावाळानो श्रीरामायण, गावाळानो श्रीरामायण. मुनिजन पुनीत नगरामधुनी, नराधिपांच्या निवासस्थानी, उपमार्गातून राजपथातून, उपमार्गातून राजपथातून, मुक्त दरवळो तुमचे गायन. काय सुंदर शब्द वापरलाय पहा. दरवळ हा शब्द नेहमी सुगंधाला किंवा परिमलालाच असतो. रामायणाच्या गायनाचा आणि रामायणाच्या कथेचा सुवास, त्याचं परिमल सगळीकडे असा दरवळत राहू. मुक्त दरवळो तुमचे गायन, गावाळानो श्रीरामायण, गावाळानो श्रीरामायण. सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी, भाव उमटू द्या स्पष्ट गायनी. थोडे थोडे गात प्रतिदिनी, थोडे थोडे गात प्रतिदिनी, पूर्ण कथेचे साधा चित्रण, पूर्ण कथेचे साधा चित्रण. गावाळानो श्रीरामायण, गावाळानो श्रीरामायण. नच स्वीकाराधना कांचना, नकोत दाने नको दक्षिणा. काय धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना. अवघ्या आशा श्रीरामार्पण, अवघ्या आशा श्रीरामार्पण. श्रीराम 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 श्रीराम. रामायणाची महती विश्वविख्यात आहे, पण ते रामायण इतक्या सहज सुंदररित्या आणि त्यांच्या गायनातनं सुद्धा गायत्री देवींनी जे आज प्रस्तुत केलं ते अजोड आहे. आणि आम्ही सर्व बेडेकर परिवारातर्फे आणि काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे मी आपला अत्यंत ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद.